संच यादी पद्धतीने लिहा. ऑफ आय सम पूर्णांक संख्यांचा संच. स्पष्टीकरण. पूर्णांक संख्यांमध्ये धन, ऋण आणि शून्य या सर्वांचा समावेश होतो. आपल्याला फक्त सम, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, संख्या घ्यायच्या आहेत. समपूर्णांक संख्या दोन्ही बाजूंना अनंत, अनमर्याद असतात. उत्तर ए बरोबर -4, -2, 0, 2, 4, 6, 8 सुरुवातीला आणि शेवटी दिलेले डॅड हे दर्शवते की संख्या पुढे दोन्ही बाजूंना संपत नाहीत. आई 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच. स्पष्टीकरण. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो. आपल्याला 1 ते 50 मधील अशी संख्या शोधायची आहे जी सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. 2 ही संपूर्ण संख्याशास्त्रातील एकमेव अशी संख्या आहे जी सम असून मूळ संख्या आहे. 2 व्यतिरिक्त इतर सर्व मूळ संख्या या विषम असतात. उत्तर बी बरोबर 2. आई सर्व ऋण पूर्णांकांचा संच. स्पष्टीकरण. यामध्ये आपल्याला फक्त वजा आणि चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्या लिहायच्या आहेत. ऋण संख्या डावीकडे अनंत असतात, पण उजवीकडे त्या -1 पाशी संपतात, कारण 0 हा धनही नसतो आणि ऋणही नसतो. उत्तर सी बरोबर -5, -4, -3, -2, -1. आयव्ही संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. स्पष्टीकरण. आपल्या भारतीय संगीतामध्ये जे मुख्य 7 सूर किंवा स्वर मानले जातात त्यांची यादी आपल्याला येथे करायची आहे. उत्तर डी बरोबर टेक्स्टसा, टेक्स्टरे, टेक्स्टग, टेक्स्टअप, टेक्स्टअप, टेक्स्टध, टेक्स्टनी. हे समजून घेण्यासाठी आधी 2 महत्त्वाची चिन्हे लक्षात घेऊया. विन याचा अर्थ घटक आहे, इज अन एलिमेंट ऑफ. नॉट इन यावर मारलेली तिरपी रेघ दर्शवते की घटक नाही, इज नॉट अन एलिमेंट ऑफ. चला प्रतिमेतील तिन्ही उदाहरणे सोप्या मराठीत समजून घेऊया. 2. खालील चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिहा. आय फ्रॅक 4 3 इन क्यू. अर्थ फ्रॅक 4 3 ही परिमेय संख्या आहे. अधिक स्पष्टीकरण. गणितात क्यू हे अक्षर परिमेय संख्यांचा संच, रॅशनल नंबर्स दर्शवण्यासाठी वापरतात. चिन्हाचा सरळ अर्थ असा होतो की फ्रॅक 4 3 हा संच क्यूचा घटक आहे, म्हणजेच ती एक परिमेय संख्या आहे. आई -2 नॉट इन एन. अर्थ -2 ही नैसर्गिक संख्या नाही. अधिक स्पष्टीकरण. एन हे अक्षर नैसर्गिक संख्यांचा संच, नॅचरल नंबर्स दर्शवते, ज्यामध्ये फक्त 1, 2, 3, 4 इरे अशा धनसंख्या येतात. -2 ही ऋण संख्या असल्यामुळे ती नैसर्गिक संख्यांच्या संचात येत नाही, म्हणून इथे घटक नाही. नॉट इन हे चिन्ह वापरले आहे. आय पी बरोबर मिड टेक्स्ट ही विषम संख्या आहे. अर्थ पी हा सर्व विषम संख्यांचा संच आहे. अधिक स्पष्टीकरण. ही संच लिहिण्याची गुणधर्म पद्धत आहे. याचे वाचन आपण असे करतो. संच पीचे घटक पी असे आहेत की पी ही कोणतीही विषम संख्या आहे, म्हणजेच हा जगातल्या सर्व विषम संख्यांचा समूह आहे. 1. यादी पद्धत, लिस्टिंग मेथड ब्रॉन रॉस्टर फॉर्म. 2. गुणधर्म पद्धत, रूल मेथड ब्रॉन सेट बिल्डर फॉर्म. प्रश्न असा आहे की कोणतेही 2 संच आपल्याला या दोन्ही पद्धतीने लिहून दाखवायचे आहेत. प्रतिमेत दिलेली दोन्ही उदाहरणे आपण सोप्या मराठीत समजून घेऊया. नियम समजून घेऊया. यादी पद्धत. संचातील सर्व घटक कंसात स्वल्पविराम देऊन प्रत्यक्ष लिहायचे असतात. उदा. 2, 4, 6. गुणधर्म पद्धत. घटकांची यादी न करता त्या घटकांचा सामान्य गुणधर्म चल, व्हॅरिएबल जसे की x वापरून लिहिला जातो. यात उभी रेघ अशी की सच दॅट वापरतात. उदाहरण 1. यादी पद्धती ए बरोबर 2, 4, 6, 8, 10. समजून घ्या. इथे 2, 4, 6, 8, 10 या सर्व समसंख्या प्रत्यक्ष लिहिल्या आहेत. गुणधर्म पद्धती ए बरोबर x मिड x टेक्स्ट ही 10 टेक्स्टपर्यंतची समसंख्या आहे. वाचन कसे करावे. संच एचे घटक x असे आहेत की x ही 10 पर्यंतची समनैसर्गिक संख्या आहे. इथे संख्या प्रत्यक्ष न लिहिता त्यांचा गुणधर्म 10 पर्यंतच्या समसंख्या लिहिला आहे. उदाहरण 2. यादी पद्धती इज टू बी बरोबर 1, 3, 5, 7, 9. समजून घ्या. इथे 1 ते 10 मधील सर्व विषम संख्या प्रत्यक्ष लिहिल्या आहेत. गुणधर्म पद्धती ई टू बी बरोबर x मिड x टेक्स्ट ही 10 टेक्स्टपेक्षा लहान विषम संख्या आहे. वाचन कसे करावे. संच बीचे घटक x असे आहेत की x ही 10 पेक्षा लहान असलेली विषम नैसर्गिक संख्या आहे. प्र. 4. खालील संच यादी पद्धतीने लिहा. आय भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. उत्तर ए बरोबर टेक्स्ट चैत्र, टेक्स्ट वैशाख, टेक्स्ट ज्येष्ठ, टेक्स्ट आषाढ, टेक्स्ट श्रावण, टेक्स्ट भाद्रपद, टेक्स्ट अश्विन, टेक्स्ट कार्तिक, टेक्स्ट मार्गशीर्ष, टेक्स्ट पौष, टेक्स्ट माघ,
टेक्स्ट फाल्गुन EI कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. उत्तर बी बरोबर टेक्स्ट सी, टेक्स्टो, टेक्स्टॅम, टेक्स्ट ई, टेक्स्टॅन, टेक्स्टॅट. नियम: संचात कोणतेही अक्षर डबल लिहित नाहीत, म्हणून एम आणि ई एकदाच लिहिले आहेत. आई मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. उत्तर सी बरोबर टेक्स्ट डोळे, टेक्स्ट कान, टेक्स्ट नाक, टेक्स्ट जीभ, टेक्स्ट त्वचा IV 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. उत्तर डी बरोबर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 20 पृथ्वीवरील खंडांचा संच. उत्तर ई बरोबर टेक्स्ट आशिया, टेक्स्ट आफ्रिका, टेक्स्ट युरोप, टेक्स्ट उत्तर अमेरिका, टेक्स्ट दक्षिण अमेरिका, टेक्स्ट ऑस्ट्रेलिया, टेक्स्ट अंटार्क्टिका. 5. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आय ए बरोबर 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. यादी पद्धतीचे निरीक्षण: या सर्व संख्या पूर्ण वर्गसंख्या स्क्वेअर नंबर्स आहेत, जसे की 1, 2 बरोबर 1, 2, 2 बरोबर 4, 3, 2 बरोबर 9, ते 10 बरोबर 100. म्हणजेच हे 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आहेत. गुणधर्म पद्धतीचं उत्तर ए बरोबर x मिड x बरोबर n2 nin n ले 10. प्रतिमेतील पद्धतीनुसार सोपे वाचन: ए बरोबर x मिड x बरोबर n2 n बरोबर 1 टेक्स्ट ते 10. अर्थ एचे घटक x असे आहेत की x हा n चा वर्ग आहे आणि n ची किंमत 1 ते 10 च्या दरम्यान आहे. आई बी बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. यादी पद्धतीचे निरीक्षण: हा 6चा पाढा टेबल ऑफ 6 आहे, जो 6 टाइम्स 8 बरोबर 48 पर्यंत लिहिला आहे. म्हणजेच या 6च्या पटीतील संख्या आहेत. गुणधर्म पद्धतीचं उत्तर बी बरोबर x मिड x बरोबर 6n nin n नेले 8. प्रतिमेतील पद्धतीनुसार सोपे वाचन: बी बरोबर x मिड x बरोबर 6 n बरोबर 1 टेक्स्ट ते 8. अर्थ बीचे घटक x असे आहेत की x हा 6च्या पटीत आहे आणि n ची किंमत 1 ते 8 पर्यंत आहे. EEC बरोबर SMILE. यादी पद्धतीचे निरीक्षण: ही सर्व अक्षरे एकत्र केली तर इंग्रजीतील स्माइल हा शब्द तयार होतो. गुणधर्म पद्धतीचे उत्तर सी बरोबर x मिड x टेक्स्ट हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. IVD बरोबर टेक्स्ट रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. यादी पद्धतीचे निरीक्षण: ही सर्व नावे आपल्या आठवड्यातील वारांची आहेत. गुणधर्म पद्धतीचे उत्तर डी बरोबर x मिड x टेक्स्ट हा आठवड्यातील वार आहे. VX बरोबर AET. यादी पद्धतीचे निरीक्षण: या 3 अक्षरांपासून ईट किंवा टी 8 हा अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतो. गुणधर्म पद्धतीचे उत्तर x बरोबर x मिड x टेक्स्ट हे ईट शब्दातील अक्षर आहे. अधिक समजण्यासाठी प्रतिमेच्या खालील भाग. संचाची व्याख्या: समान किंवा सुस्पष्ट गुणधर्म असलेल्या घटकांच्या समूहाला संच म्हणतात. उदाहरणे: स्वरांचा संच बरोबर अ आ इ ई उ. समसंख्यांचा संच बरोबर 2, 4, 6, 8. हा भाग नीट समजला का? तुम्हाला हा स्वाध्याय वहीत लिहून घेण्यासाठी पुन्हा व्यवस्थित एकाखाली एक मांडून देऊ की पुढील संकल्पना पाहायची आहे?